रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे. प्राणाला देखील प्राणज्योत म्हटलं जातं. घरातील इडापिडा टोळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलन करून त्याची पूजा केली जाते. तिमिरातून तेजाकडे वाटचाल करणे हे दीपाचे एक माध्यम आहे. हिंदू संस्कृती आणि परंपरेत दीप प्रज्वलन हा खूप मोठा आणि महत्त्वाचा संस्कार मानला जातो. दिवा हे तेजाचे, ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानण्यात आलं आहे. घरामध्ये दररोज दीप प्रज्वलन करणं हे खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे घरात दिवे लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. आषाढी अमावस्येला दीप अमावस्या किंवा दिव्याची अमावस्या असं म्हटलं जातं. आषाढी अमावस्येला दीप पूजन केलं जातं आणि दिव्याची अमावस्या म्हणून ही अमावस्या साजरी केली जाते. यंदा आपल्याकडे 12 ऑगस्ट 2026 या दिवशी आषाढ अमावस्या आलेली आहे. या दिवशी आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे. दुसऱ्या दिवसापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत असते आणि या दिवसानंतर श्रावणाची सुरुवात झाल्यामुळे भरपूर पावसाने अंधारून गेलेले श्रावणाचं वैशिष्ट्य असतं. त्यामुळे घरामध्ये इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजने, लामण दिवे या सर्वांना एकत्रित करून घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा एक दिवस असतो. असा हा दीप अमावस्या म्हणून साजरा केला जातो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा कशी करावी, त्यासोबतच नैवेद्य काय दाखवावा, कणकेचे दिवे कसे बनवावेत, कणकेच्या दिव्यांचे नंतर काय करावे, मुलांचं औक्षण कसे करावे, का करावे याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. दीप अमावस्यासाठी आपल्याला कणकेचे दिवे लागणार आहेत. तर आपण कणकेचे दिवे म्हणजे कणिक म्हणजे चपातीचं जे पीठ असतं त्यामध्ये थोडासा गूळ घालून आणि गुळाचं पाणी उकळून त्यामध्ये घालून आपल्याला दिवे बनवून ते उकडवून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अक्षता लागणार आहेत. गणपती बाप्पांची मूर्ती किंवा सुपारी तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर ज्वारीच्या लाह्या किंवा साळीच्या लाह्या नैवेद्य म्हणून घ्यायच्या आहेत. पंचामृत, पाणी, हळदी कुंकू घ्यायचं आहे. एक विडा आपल्याला लागणार आहे. त्यासोबतच आपल्याला लागणार आहे 2 विड्याची पाने आणि त्यानंतर विड्याचं साहित्य त्यावरती घेतलेलं आहे. काही फुले आपण घ्यायची आहेत. तुम्ही विड्याचं पान दिवेला आसन म्हणून देखील घेऊ शकता किंवा फक्त अक्षता टाकून तुम्ही दिवा ठेवला तरीसुद्धा चालेल. आपल्या घरामध्ये जे काही समया, दिवे जे काही असतील छोटे मोठे ते सर्व दिवे आपल्याला स्वच्छ घासून पुसून लख्ख करायचे आहेत आणि ते दिवे आपल्याला घ्यायचे आहेत. आपण या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, आपली नित्याची देवपूजा करायची आहे आणि मग ही पूजा मांडणी करायची आहे. तर हे आपल्यासाठी सायंकाळी दिवे लागणीलाच करायचे आहे. त्यासाठी ज्या ठिकाणी पूजा मांडणार आहे ती जागा स्वच्छ करून त्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. रांगोळीने स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून आपल्याला भूमिपूजन करून घ्यायचं आहे. नमस्कार करायचा आहे. त्यावरती पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावरती आपल्याला लाल वस्त्र अंथरायचं आहे. सर्वात आधी आपण गणपती बाप्पांची पूजा करणार आहोत. त्यासाठी गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती पहिल्यांदा पाण्याने, परत पंचामृताने, पुन्हा पाण्याने आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे. ओम गण गणपते नमः किंवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देवी सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून घ्यायची आहे. 2 विड्याच्या पानावरती आपल्याला थोड्याशा अक्षता वाहून त्यावरती हळदी कुंकू वाहून गणपती बाप्पांची मूर्ती स्थापित करायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहेत. तुम्ही दुर्वा आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील दाखवू शकता. त्यानंतर आपण जे काही दिवे घेतलेले आहेत तर ते दिवे जे आहेत तर ते दिवे आपण जे दिवे घेतलेले आहेत तर ते स्थापित करणार आहोत. त्यासाठी इथे मी एक विड्याचं पान ठेवलेलं आहे. त्यावरती आपण अक्षता वाहून घेतलेले आहे. त्यावरती हळदी कुंकू वाहिलेलं आहे. तुम्ही असं विड्याचं पान ठेवू शकता किंवा पिंपळाचं पान ठेवू शकता आणि एखाद्या झाडाचं पान ठेवलं तरीसुद्धा चालेल. कारण की त्यामुळे काय होतं, आपण जे कापड किंवा इतर साहित्य ठेवतो तर ते खराब देखील होत नाही. कधी कधी काही दिवे गळतात किंवा त्यातलं तेल सांडलं जातं. अशा प्रकारे तुम्ही त्याखाली पान ठेवलं म्हणजे आपले जे कापड आहे तर ते देखील खराब होत नाही आणि तुम्ही थोड्या अक्षतांचं आसन ठेवून त्यावरती दिवा ठेवला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर इथे मी सर्व दिव्यांमध्ये वाती घालून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण जे दिवे आहेत तर त्यांना आपण ओली हळद करून लावलेली आहे. तुम्ही हवं तर तशीच तुमची हळद लावू शकता. त्यानंतर त्यावरती आपण कुंकू देखील लावून घेतलेला आहे. दीप म्हणजे काय तर प्रकाश आणि जिथे प्रकाश असतो तिथे अंधाराला काढता पाय घ्यावाच लागतो. अंधार म्हणजे काय तर संकट आणि दीप म्हणजे काय तर तेज आणि जिथे तेज असते तिथे संकट ही घाबरून जाते आणि दिव्याचे तेज आपल्या मुलांना मिळावे, ही हर तऱ्हेच्या संकटावरती मात करण्याची त्यांना शक्ती मिळावी यासाठी आषाढी अमावस्येला घरातील मुलांना दिव्याने ओवाळलं जातं. आजची मुलं हे भविष्यातील जबाबदार नागरिक असतात. त्यांच्यावर चांगले संस्कार करावे त्यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेला हा संस्कार विधी आहे. या विधीचा थेट संबंध कृष्णकथेमध्ये देखील सापडतो. तर इथे आपण सर्व दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे. त्या दिव्यामध्ये तुम्ही तेल किंवा तूप घालून घ्यायचं आहे आणि सर्व दिवे आपण प्रकाशित करून घेणार आहोत. इथून पुढे खूप अंधार देखील असतो आणि अमावस्येच्या दिवशी घरामध्ये खूप अंधार असतो.
त्यावेळेस जर आपण असे दिवे प्रज्वलित केले तर माता लक्ष्मीचा आपल्या घरावरती वास राहत असतो आणि नकारात्मक ऊर्जा देखील पूर्णपणे नष्ट होत असते. दिवे प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपण दिव्यांना हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून घ्यायची आहेत. आजच्या दिवसापासून पत्री देखील वाहिली जाते. आजच्या दिवसापासून सगळीकडे हिरवळ झालेली असते. जी हिरवळ असते तर त्यामध्ये आघाडा असेल तर ही पत्री यावेळेस आपल्याला सहजने उपलब्ध होते. त्यामुळे या दिवशी ज्यावेळेस समयीची पूजा करतो तर त्यांना देखील आघाडा हराळी हे देखील तुम्ही वाहू शकता. तुमच्याकडे जर उपलब्ध असेल तर नक्कीच आघाडी जी आहे तर ती पहा. त्यानंतर आपण एक विडा ठेवणार आहोत. 2 विड्याचे पाणी घेतलेले आहे. त्यामध्ये थोडेसे अक्षता ठेवून त्यावरती खारी खोबरं हळकुंड सुपारी 1 रुपयाचं नाणं आपण हा विडा माता लक्ष्मी स्वरूप आपण हा विडा अर्पण केलेला आहे. विडा आपण अमावस्याच्या दिवशी पूजेमध्ये मांडलेला आहे. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे प्रसन्न होते. तिचा वास आपल्या घरामध्ये अखंड राहतो. त्यासाठी एक विडा आपल्याला आवर्जून व्हायचा आहे, अर्पण करायचा आहे. हा जो विडा आहे तर तो दुसऱ्या दिवशी एखाद्या पूजेमध्ये आपण वापरू शकतो. त्यानंतर नैवेद्य म्हणून गोड कणकेचे दिवे आपल्याला दाखवायचे आहेत. जर हे दिवे काही आपण बनवलेले आहे तर त्यामध्ये फुलवाती आणि तूप घालून घेतलेलं आहे. त्यानंतर या दिवशी ज्वारीच्या आणि साळीच्या लाह्या नैवेद्य म्हणून दाखवल्या जातात. तर इथे मी भरीव पाण्याचा चौकोनी मंडल करून त्यावरती नैवेद्य ठेवलेला आहे. 3 वेळा आपल्याला पाणी फिरवून घ्यायचं आहे. नैवेद्यम समर्पयामी असं 3 वेळा बोलून पाणी फिरवून घ्यायचं. अशा प्रकारे नैवेद्य दाखवून घ्यायचा. त्यानंतर आपण जे काही कणकेचे दिवे होते तर ते प्रज्वलित करून घ्यायचे आहे. प्रज्वलित करून झाल्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षता वाहून घ्यायचे आहेत. अक्षता फुल वाहून घ्यायचं आहे. अशा प्रकारे कणकेचे दिवे प्रज्वलित करायचे आहेत. त्यानंतर कणकेच्या दिव्याने आपल्याला आपण जे दिवे प्रज्वलित केले होते तर त्या दिव्यांची पूजा करायची आहे. त्या सर्व दिव्यांना ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर देवघरातील सर्व देवांना देखील ह्याच कणकेच्या दिव्याने ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर दिव्याने आणि ह्याच दिव्याने आपल्या घरातील लहान मुलांना देखील ओवाळून घ्यायचं आहे. लहान मुलांना ओवाळून घेतल्यानंतर हे दिवे आपण देवघरासमोर तसेच ठेवायचे आहेत आणि या दिव्यामधलं तूप संपल्यानंतर तेव्हा हे दिवे शांत होतात. त्यानंतर हे दिवे जे आहेत तर ते घरातील सर्व लोकांनी प्रसाद स्वरूप ग्रहण करायचे आहेत. त्यामध्ये गूळ टाकून हे दिवे बनवलेले होते. त्यामुळे ते खाण्यास देखील खूप छान लागतात. तूप घातल्यामुळे दिव्याला खूप चांगली चव देखील येते. त्यासाठी तुम्ही हे दिवे जे आहेत तर ते घरामध्ये खायचे आहेत. तुमच्या घरामध्ये हे दिवे जर खात नसतील तर एखादा दिवा तुम्ही घरामध्ये खाऊन उरलेले दिवे जे आहेत तर ते गायला खाऊ घालू शकता. त्यानंतर घरातील सर्व लोकांनी दिव्याची प्रार्थना करायची आहे. हे दीपदेवा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा स्वीकार कर व माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. दीपपूजा महालक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे पूर्ण वर्षभर दीपपूजेची फलश्रुती आपल्याला प्राप्त होते. प्रत्येक कुटुंबियाला सुख शांती समृद्धी समाधान लाभ मिळावे यासाठी आपल्याला अमावस्येच्या तिथीला हे दीपपूजन अवश्य करायचं आहे. या विधीचा थेट संबंध कृष्णकथेमध्ये देखील आढळतो. यमुनेच्या तीरावर दररोज गायीगुरी मृत्युमुखी पडत होते. तेव्हा यमुनेमध्ये लपून बसलेल्या कालिया नाग हे कृत्य करत असल्याचे बाळकृष्णाला कळाले आणि त्यांनी यमुनेमध्ये उडी टाकून कालिया मर्दन केले. त्यांच्यावर स्वार होऊन त्याला वशमध्ये करून बासरी वादन करत गोकुळवासियांना भयमुक्त केले. म्हणून यशोदे मातेसकट सर्व सुवासिनीने गोपाळकृष्णाची दिव्याने आरती ओवाळली आणि त्याच्यासारखे तेज धैर्य शौर्य आमच्या मुलांना देखील मिळू दे अशी प्रार्थना केली. तेव्हापासून ही जी प्रथा आहे तर ती सुरू झाली. हा प्रसंग आषाढी अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्याने आसमंत उतरून निघालेला त्या रात्रीला दिव्याची आवाज म्हणून ओळख मिळाली. यासाठी श्रावणामध्ये ज्योतीच्या पूजेला किंवा दिव्याच्या पूजेला खूप महत्त्व आहे. तर ज्योतीच्या प्रतिमेत देखील गोपाळकृष्णाची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. असे हे दीपपूजनाचे महत्त्व आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दीपपूजनाची संपूर्ण माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.